एक जुटीचा आम्हाला पाहिजे स्थानिक उमेदवार। संगम हॉल में मीटिंग जो मुख्तसर वक्त में थोड़े से वक्त में मीटिंग ली गई है, उसका उद्देश्य है कि बोरीवली में स्थानिक उम्मीदवार का जोर ज्यादा चल रहा है, इसलिए कि बोरीवली के लोग होते हुए बाहर के लोग को लाके यहाँ टिकट देते हैं, इसलिए लोगों ने अपना मन बना लिया है कि इस बार स्थानिक उम्मीदवार ही को टिकट दिया जाए, चाहे जो पार्टी हो। पार्टी से हमारा कोई लेन देन नहीं है, सिर्फ स्थानिक उम्मीदवार हमारा होना चाहिए, ये हमारी मांग है। इसीलिए आज हमने संगम हॉल में मीटिंग ली, उसमें हमारे पंकज भाई मेहता और हमारे प्रभुदास नेतू, हमारे पाटनकर साहब, नाइक साहब और प्रवीण भाई धोड़ी और हमारे महिला और सभी हमारे सामने बैठे हुए हमारे दोस्त अहबाब। भाइयों, हर साल हम देखते आ रहे, कांग्रेस ने भी संजय निरुपम को खासदार की टिकट दिया था, वो भी बाहर से था। उसके बाद गोविंदा आया, गोविंदा को भी बाहर से, उसको भी टिकट दिया, वो भी बाहर से आया। उसके बाद सुनील विनोद तावड़े जी आए, उनको भी पब्लिक ने जिता के दिया। उसके बाद सुनील राणे जी आए, उनको भी पब्लिक ने जिता के दिया। अरे ये कहां का नहीं आए भाई? यहाँ के लोग, स्थानिक लोग इतना मेहनत करते हैं, झंडा उठाने का काम सिर्फ कार्यकर्ता का है क्या? मैं आप लोगों से पूछता हूँ कि झंडा उठाने का काम कार्यकर्ता का है क्या? सिर्फ झंडा उठाओ, टेबल उठाओ, आगे बढ़ो, पीछे हटो, यही बोलने का काम कार्यकर्ता का है? इसका मतलब यही हो गया? ऐसा नहीं होना चाहिए। हम इस बार पब्लिक ने मन बना लिया है कि बस स्थानिक उम्मीदवार अगर होगा तो ही उसको वोट दिया जाएगा, नहीं तो उसको वोट भी नहीं दिया जाएगा। ऐसा लोगों का मन बन गया है। मैं सभी भाइयों को मंच पे बैठे हुए सबको, जहां आज यहाँ बैठे हैं, सबको शुभेच्छा देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे पाटणकर साहब 2 शब्द बोलेंगे की कोणताही उमेदवार द्यायचा, कार्यकर्ता त्याच्या मनापासून नेहमी काम करतो, तो कधी बघत नाही की हा कोण आहे, काय पक्षाने दिलाय, मला काम करायचं आणि मी करणार। पण ही जी त्याची लगन, त्याची जी मेहनत आहे, ह्याला फळ मिळण्यासाठी किंवा तो नेहमी जिंकवून देतो, त्याच्यानंतर त्याला भेटण्यासाठी त्याला त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तिथे 2 तास उभं राहावं लागतं। पण जर त्याच्याच ऐवजी आपला जर स्थानिक उमेदवार असेल तर तो त्याच्याकडे हक्काने जाऊ शकतो, त्याला प्रश्न विचारू शकतो, त्याच्याकडनं कामं करू शकतो। कारण पहिल्यापासून आता जसं मुलासाहेब म्हणाले की पहिल्यापासून एकच चालत आलंय, कोणी पक्ष येतं, आपल्याला देतो उमेदवार, आपण पण मेहनतीने काम करतो, त्यांना जिंकवून देतो, पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे कामं घेऊन जातो, हा इसको मिल, उधर मिल, तो उद्या भेटा, 2 तास थांबा, ही जी कारणं ऐकायला लागतात ती कदाचित आपला उमेदवार असेल अशी कारणं कधी लागली नाहीत। आपली कामं होत आहेत, पण जी कामं 15 दिवसांनी होतात ती 2 दिवसात होती। आज आपल्याला तिथे वेळ दिला जाईल, आपलं ऐकलं जाईल, आणि हे काम आपला एक स्थानिक उमेदवार, आपला एक फॅमिली मेंबर, आपला मित्र, आपला भाऊ, ज्याला आपण रोज भेटतो, बोलतो, म्हणून का होईना पण तो आपलं नक्की ऐकेल आणि आपल्याला खरोखर न्याय देईल, आपलं काम करेल। आणि जेवढं स्थानिक उमेदवाराला एक गल्ली कोपरा जे काम असतं, छोट्यातलं छोटं काम सुद्धा त्याची दखल जेवढा स्थानिक उमेदवार घेऊ शकतो तेवढा बाहेरचा घेईल अशी आपण खात्री नाही देऊ शकतो। घेतो, करतो हे मान्य आहे, पण तरी स्थानिक उमेदवार जर असेल तर आपल्याला पुढे धावावं नाही लागत, उगाच मग ओळखी काढा की मला त्या ऑफिसला जायचं आहे, त्याला भेटायचं आहे, कारण तो पण संकोच करतो, ह्याला मी कसा भेटू, मी याच्याकडे कसा जाऊ, तो मला विचारेल का, तो माझा ऐकून घेईल का? पण हेच जर स्थानिक असेल तर नक्की होईल। आणि जसं आता मुल्ला साहेब म्हणाले, आमची अशी एक इच्छा आहे
की हे एवढं पसरावं की महाराष्ट्रामध्ये जे लोक हे बघतील ऐकतील त्यांनी सुद्धा एक असं मन बनवावं की आमचा सुद्धा जो उमेदवार असेल तो स्थानिक असेल. कोणतरी आपले नो डाऊट अध्यक्ष काही चुकीचा विचार करतात असं मी कधी म्हणणार नाही, किंबहुना मी हे म्हणतही नाहीये. अध्यक्ष काही विचार करतात, कधी कुठेतरी काहीतरी तडजोडी कराव्या लागतात हे मान्य, पण रोज रोज जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळी मात्र ती सहनशक्तीच्या बाहेर जाते. मग आपल्यालाही असं वाटतं की नाही आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि बोरिवलीकरांनी स्पेशली भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे की यावेळी उमेदवार मिळणार तर तो फक्त स्थानिक. जर आम्हाला स्थानिक उमेदवार दिले तर ठीक, नाहीतर आम्ही इथपर्यंत विचार केलाय, ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय, माझं मत म्हणण्यापेक्षा हे सगळ्यांचं मत आहे, आम्ही आमचे एक चांगले उमेदवार कोणतरी बघणार आणि आम्ही त्यांना एकजुटीने ताकदीने सपोर्ट करणार आणि आम्ही आमचा स्थानिकच निवडून आणून देणार. याच्याबद्दल आमच्या मनात आणि बोरिवलीकरांच्या मनात अजिबात शंका असू नये असं मला वाटतं. तर सगळेच साथ देतील अशी आम्ही अपेक्षा पण करतो. प्रत्येक बोरिवलीकर जो उद्या हे बघेल तो एवढंच ठरवेल की नाही आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी असा उमेदवार देणार ज्याच्या घरी रात्री 12 वाजता जर मला अडचण आली तर मी हक्काने त्याच्या घराची बेल वाजवू शकतो, मी त्याच्या घरी जाऊ शकतो. तेव्हा तो घाबरणार नाही, त्याला लाज वाटणार नाही. कारण नाही म्हटलं ना तरी मराठी माणूस हा थोडासा कुठेतरी भेडस्त असतो, पण त्यावेळी जेव्हा त्याला वाटेल की नाही हा जो उमेदवार आहे, हा जो कोण कॅन्डिडेट आहे हा माझा आहे, हा मी दिलेला आहे आणि हा आमच्या ज्याला मी रोज बघतो, सकाळी बघतो, संध्याकाळी बघतो, त्याच्याकडे जाताना मला भीती वाटणार नाही. म्हणून मी म्हणालो तसं आतापर्यंत आम्हाला साथ सगळ्यांनी दिली, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तरीही जी काय मनात भीती असते किंवा काही आपल्या प्रभागात कामं होत नाहीत ती न होण्यामागचं कारण देखील हे असतं की जो उमेदवार येतो बाहेरून तो म्हणजे कसं असतो, चला मी जिंकलोय, एक 10 जणांना एक ऑर्डर, बाबा काय कामं करायची आहेत सांग मी करतो. पण जेव्हा तो स्थानिक असतो तेव्हा त्याला हे माहिती असतं गोराई 1 नंबर, मग ह्या गल्लीत काय आहे, 95 सोसायटीत काय आहे. नमस्कार. तर पाटणकरांनी सांगितलेल्या विषयासंबंधी माझं पूर्ण अनुमोदन आहे. आपल्याला आजपर्यंत आपल्यावर जेवढ्या पण इलेक्शन झालेले आहेत त्या सगळ्या इलेक्शनमध्ये हायकमांडने स्थानिक उमेदवार न देता अक्षरशः आपल्यावर उमेदवार लादले गेले आणि त्यांच्याकडून कामं करून घेणं म्हणजे चहापेक्षा किती गरम. म्हणजे त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा त्यांचे जे कोण असिस्टंट असतील त्यांना मस्का मारला, मग ते लोक सांगणार की नाही आज साहेबांना वेळ नाही आहे. मग कधी त्यांचं एखादं संपर्क कार्यालय असेल तर त्या संपर्क कार्यालयामध्ये गेल्यावर कधी कधी आपल्याला असं सांगितलं जातं की आज साहेबांना वेळ नाही आहे, आज साहेब इकडे गेले आहेत, साहेब तिकडे गेलेले आहेत. आणि कधीही आजपर्यंत जेवढे पण उमेदवार आपल्यावर दिले ते सगळे हायकमांडने आपल्यावर अक्षरशः लादलेले होते. स्थानिक जर उमेदवार असेल तर तो बोरिवलीमध्येच किंवा आसपास एरियामध्येच राहणारा असेल तर आपण त्याच्याकडे हक्काने कधीही आपल्या समस्या घेऊन जाऊ, त्याच्याकडे ते सगळं निरसन करून घेऊ शकतो. याच्यासाठी मला तर वाटतं की आम्ही जे आज मत मांडलेलं आहे ते बोरिवलीतील प्रत्येकाला मान्य असेल. कारण काय आम्ही आमचा वैयक्तिक स्वार्थ घेऊन कधी हा विषय घेतलेला नाही आहे. आम्हाला वाटतं की स्थानिक उमेदवार असेल तर त्याला प्रत्येक प्रश्नाची जाण असेल आणि तो प्रत्येक कामामध्ये लक्ष देईल. आणि मेन म्हणजे आम्हाला उमेदवार असा पाहिजे की जो समाजसेवक आहे, तो राजकारणी किंवा काय हे नको आहे. आम्हाला राजकारणी माणूस नको आहे, आम्हाला समाजसेवक पाहिजे ज्याला खरोखरच समाजाविषयी समाजाच्या प्रश्नांच्या विषयी जाण असेल असाच उमेदवार आम्हाला पाहिजे आहे. व तो कोणीही असू दे, कुठल्याही पार्टीचा असू दे. आणि आताच पाटणकरांनी सांगितल्याप्रमाणे जर बोरिवलीकरांच्या मनासारखा म्हणजे स्थानिक उमेदवार नसेल तर खरोखरच त्याला सगळ्यांचा विरोध असेल. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठला तरी एखादा स्थानिक उमेदवार जो गरीब असेल त्यांना आमचं जनता जनार्दनाकडून फुल ना फुलाची पाकळी मदत करून आम्ही त्याला उभं करून त्याच्या पाठीमागे पूर्ण बोरिवलीकर उभं राहून त्याला जिंकून देऊन त्याच्याकडनं आमची कामं करून घेण्याची आमची तयारी आहे. एवढ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आजपर्यंत कुठल्या
कुठल्याही कार्यकर्त्याने कुठल्याही पुढाऱ्याने कोणाचीही कामं केलेली नाही आहेत. कुठलीही 2014 घ्या, 2019 घ्या, 2024 घ्या, कुठलाही उमेदवार हा स्थानिक नसल्या कारणाने हायकमांडने अक्षरशः लादल्या कारणाने आम्हाला आमची कामं झालीच नाहीये. तर आता एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आता आता हे प्रवीण भाऊ आहे, ते आपले 2 शब्द तुम्हाला सांगतील. मी प्रवीण थोडिया, मी आदिवासी समाजसेवक आहे आणि एक भाजपा कार्यकर्ता आहे. मी सगळ्यात पहिले हे सांगून देतो की मी एक भाजपा कार्यकर्ता आहे आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये काहीच कामं होत नसल्यामुळे आणि आमचा पूर्ण आदिवासी समाज हा स्थानिक उमेदवार, बोरिवलीमध्ये स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला. कारण की आमच्या समाजाला कोणाच काही विचारत नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जर कोणताही पार्टी असेल, काँग्रेस असेल, NCP असेल की BJP असेल की शिवसेना, त्यांनी अगर स्थानिक उमेदवार नाही दिला तर आम्ही एक कॅम्पेन करू की आमचे इथे स्थानिक उमेदवार आमचा अपक्षमध्ये आम्ही उभा करू आणि त्यांना जिंकवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर आमच्यावर कोणताही कार्यवाही झाली तरी आम्ही ते सहन करायला तयार आहे. पण आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे जो आमच्या समाजाला आणि आमच्या लोकांना इथे न्याय देऊ शकेल. कारण की जो पण बाहेरचा उमेदवार असतो ना, त्याला आपल्या समाजाचं, आपल्या गल्ली, ते बोलले ना तुम्ही की गल्लीचं काहीच माहित नसते आणि तो येतो, जिंकून येतो, पैशाचा जोरावर असो की कसं पण जोरावर असो, चमचे लोकांचा जोरावर असो, तो जिंकून येतो आणि नंतर तो खुर्चीवर बसतो आणि आपल्याला विचारत नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो की आपल्याला तो भेटत नाही आणि भेटायला गेलो की 2-3 तास लागतात आपल्याला. तर तसं नाही झालं पाहिजे. कारण की मी एक स्वतः कार्यकर्ता आहे, भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि एक आदिवासी समाजसेवक. मी 25-20 वर्षापासून समाजसेवा करतो. आपल्याला असा कार्यकर्ता पाहिजे, असा माणूस पाहिजे, स्थानिक उमेदवार पाहिजे जो 80% समाजकारण करणार आणि 20%च खाली राजकारण करणार, असा माणूस पाहिजे. माझ्याकडे त्याचा नंबर पाहिजे की साहेब, आमदार साहेब, आमची इथे हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आम्हाला हेल्प करणार का? असाच आमदार पाहिजे. आमचा असा खासदार पाहिजे की आम्हाला तो समोरचा समोर आमचा स्थानिक असला पाहिजे. पण या टायमाला असं होतं की बाहेरचा माणूस येतोय आणि आमच्यावर लादला जातोय आणि आम्हाला माहितच नसतो तो कुठचा माणूस आहे. आम्ही खाली एक पक्षाचं चिन्ह बघून त्यांना जिंकून आणतो. पण या वेळेला असं होणार नाही आणि या वेळेला असं होणार आहे की आम्ही जो स्थानिक उमेदवार देणार त्याला अपक्षमध्ये आम्ही सर्व पक्षाचे लोक जेवढे पण इथे आहेत ना, आम्ही गवाही देतो की जेवढे पण इथे तेवढे पूर्ण बोरिवलीकर त्या अपक्ष उमेदवाराला जिंकून आणणार आणि आपला स्थानिक उमेदवार जिंकणार, एवढं मी गवाही देतो. आणि आमचा पूर्ण आदिवासी समाज, महिला मंडळ, युवक मंडळ जे पण असतील ते सगळे अपक्ष उमेदवाराला सहकार्य करणार जर आदिवासी स्थानिक उमेदवार नसेल तर. माझं एवढंच बोलणं आहे आणि एवढीच आमची आवाज आहे. हे आवाज तुम्ही मीडिया लोक एक बोलतात नाही का स्तंभ असतो, त्यांनी हा आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हायकमांडपर्यंत पोहोचवा. काँग्रेस असेल, NCP असेल, BJP असेल की शिवसेनापर्यंत हा तुमचा तर जाणार आमचा आवाज. म्हणून आमची विनंती आहे की हा आवाज आमचा तुम्ही त्यांच्यातर्फे पोहोचवा आणि आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे 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 म्हणजे पाहिजे. अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार, एवढं आमचं बोलणं आहे. धन्यवाद. आप सभी ने सुना कि हर एक पक्ष के लोग भी हैं और यहाँ के स्थानिक अध्यक्ष सभी लोग यहाँ पे बैठे हुए मंच पर. सभी आपने सुना रहेगा सब लोग क्या बोला. हम लोग को कोई ऐसा ये नहीं कि कोई पार्टी का या कोई ये है. हम चाहते हैं कि एक स्थानिक उम्मीदवार जो हमारा हल को सुने. जैसा कि आप समझते हो रोजमर्रा की जिंदगी के महंगाई, लोग बाजी लेने जाते हैं, ये कितना महंगाई है. इलेक्ट्रिक बिल कितना बिल आता है, 5,000 6,000. मेरा खुद का बिल आया 8,000. मैं आपको दिखा दूंगा 8,000 6,000. तो क्या करेंगे हम. तो फिलहाल अच्छा बिजनेस वगैरह है तो हमारा कवर अप हो जाता है, लेकिन जो नौकरी धंधे पे जाता है वो कहाँ से भरेंगे 6,000 8,000 बिल कहाँ से भरेंगे. ये हम झूठ नहीं बोल रहे, लेकिन हमारा मतलब ये है कि अगर स्थानिक उम्मीदवार हो तो ही हमारा ये मसले का हल होगा. और छोटे छोटे जो मसले रहते हैं हम ही कार्यकर्ता हम ही सॉल्व कर लेते हैं, लेकिन बड़े बड़े जो मसले हैं जैसे कि महंगाई हो गया और ये हमारा स्थानिक रहवासी है यहाँ का जो भी है वही इस मसले का हल कर सकता है. और बाकी सभी ने तो कह चुका, मैं ज़्यादा नहीं कहूँगा. जय. बैठे सभी का पूर्ण रूप से सहयोग और आए हुए जो भी प्रेक्षक
मित्रगण है उनको भी अभिवादन। ये बोरीवली का जो बता रहे हैं, मेरा तो जन्म यहीं हुआ और पूरी जिंदगी यहीं पे चल रही है, तो मेरी कर्मभूमि भी यही है। अब जो स्थानिक मुद्दा है वो मैं तो बरसों से देखते आया हूँ, हमारे ऊपर थोपे जाते हैं, बाहर से लाकर थोपे जाते हैं, कोई पे सुनवाई नहीं हो रही है और कहीं पे काम नहीं हो रहे। काम नहीं हो रहे यानी अटक के बैठे हैं, इसका कारण कुछ भी हो, चाहे वो पार्टी हो, चाहे वो ब्यूरोक्रेसी हो, कोई भी हो, लेकिन काम नहीं हो रहे। मैं एक छोटा सा उदाहरण देना चाहता हूँ कि रात को 11 बजे किसी को अटैक आया तो हर आदमी फैमिली डॉक्टर के पास पहले जाएगा जो उन्हें दशा और दिशा दोनों बताएगा। तो हमारा मकसद यही है कि कोई भी काम हो, छोटा बड़ा कुछ भी काम हो, तो हमें हमारी दशा और दिशा दोनों बताए। चाहे बड़ा काम हो जो एमपी से कराना है तो उसी के लिए भी जो मिडल मैन है, जो दिशा बताएगा वो लोकल स्थानिक होना चाहिए, क्योंकि उन्हें पता है कि इस आदमी की परिस्थिति क्या है। फैमिली डॉक्टर यही बताते हैं कि भाई इनको डायबिटीज है तो आपको ये दवाई देनी है नहीं देनी है। तो इसी तरह छोटे मोटे काम भी जो है वो लोकल को पता होते हैं। वो बाहर वाले ठीक है, जो भी किया अब तक हुआ सब बराबर, लेकिन आज से जागरूक होकर बोरीवलीकर ने ये निर्णय लिया है कि हमें अब तो स्थानिक उम्मीदवार चाहिए ही चाहिए। और मैं ये भी देख रहा हूँ कि हर समाज के लोग, हर पार्टी के लोग यही चाहते हैं, लेकिन कोई बोल नहीं रहा है। लेकिन इस ज्वाला को अब और आगे बढ़ा के मैं भी यही चाहता हूँ, मैं भी गुजरात की जमात से हूँ, जो यहाँ के अच्छे खासे वोटर्स हैं, तो उनकी तरफ से मैं ये बताना चाहता हूँ कि हमारा समाज भी पूरी तरह लोकल कैंडिडेट, स्थानिक उम्मीदवार उसी के साथ में जुड़ेंगे और इसके सिवाय कुछ नहीं चाहिए। मी सुशीला पटेल बोलते। आमची एकच इच्छा आहे का असा उमेदवार आपल्यामधलं आणायला पाहिजे का आपल्या आदिवासी किंवा कोणीही जातीचं त्यांच्या अर्धी रात्री पण काही काम असलं का त्यांनी करायला पाहिजे, तसं उमेदवार आपण चुनून आणायचं। आणि आमच्या आदिवासी लोकांची तर खूपच समस्या आहे का ज्यांची जागा असून बी आता BMC जागा करून सगळे डिक्लेअर करतात, म्हणजे आमचं काही तारा होतच नाही। आदिवासीचं झिरो झालेलं आहे, म्हणजे आमचं तसंच आहे का चांगला उमेदवार एक चुनून यावा आणि तो आमची सुनवाई घ्यावी आणि आम्ही काही अर्धी रात्री गेलं तरी आमच्या पाठीशी उभं राहावं, आम्ही त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू। त्यांची जिंकायची मेहनत आम्ही खूप करणार सगळे आदिवासी। बस मी एवढं बोलून मी वासंती राजपूत। माझा जन्म बोरिवलीतच झालेला आहे, पण मी आता सध्या मालाडला राहते। पण मी BJP मधून, भाजपामधून मी पण आज कार्यकर्ता आहे आदिवासीमध्ये। मुंबईपर्यंत सगळीकडे मी फिरले आहे, पण कोणी सपोर्ट करणारे कोण अजूनपर्यंत भेटतच नाही। आदिवासीला आज बोरिवलीमध्ये कुठे पण आदिवासी एवढे आहेत, पण असे कोण नगरसेवक, आमदार किंवा खासदार असे भेटले नाही की जे आदिवासीला बघतात, आदिवासीला सपोर्ट करतात। जे काही प्रश्नाचं जास्त करून मिडल क्लासलाच पडतो, पैसेवाल्यांना काहीच फरक पडत नाही। महागाई असू दे की काही असू दे, बिझी असले तरी ते लोक भरणार, पण जो फरक पडतो तो आदिवासी म्हणजे एकदम गरीब विकास, त्यांना काही सवलती पण भेटत नाहीये। आणि असा जो कोण आमदार, खासदार, नगरसेवक असा पाहिजे की तो गरीबाला पहिला बघायला पाहिजे, आदिवासीला बघायला पाहिजे आणि सगळ्यांनाच बघू दे। मी असं नाही म्हणत की गरीबाला बघा, पण कसं पाहिजे सगळ्यांनाच घेऊन तो चालायला पाहिजे आणि तो असा पाहिजे की तो जन्मापासून इथे राहिलेला पाहिजे आणि त्यांनी सगळ्यांना बघितलेलं पाहिजे की कोण गरीब कसा राहतोय, त्याला काय अडचण आहे, पैसेवाला आहे तो कसा राहतोय, त्याला काय अडचणी आहे, कारण की तो जो इकडचा स्थानिक असेल तरच त्याला माहिती पडेल की इकडच्या लोकांना काय त्रास आहे, रस्त्यात खड्डे पडलेत आहे, काय आहे, इथे कुठे कचरा टाकतात आहे त्याची सवलती नाही, कुठेही घाण करतात, कुठेही काही करतात, हे सगळं त्याला माहिती असतं। तो कार्यकर्ता जो इकडचा असेल तो कितीही केला ना तर बाहेरचा माणूस येऊन तो गादीवर बसतो आणि त्याचं ते काय नाम कमवून ते लोक निघून जातात, बाकीचे काहीच कार्य करत नाही। हे तसं नको आहे।
अजून पण आता एक झालेलं आहे की आपल्या गोपाल शेट्टी असून सुद्धा जे पियुष गोयल साहेब आले, आपण त्यांना म्हणजे काही कार्य त्यांच्याकडून घेतलेलं नव्हतं म्हणून आपल्याला त्यांचं काही माहीत नाही आहे. पण गोपाल शेट्टी जे होते त्यांनी सगळीकडे केलेलं आहे. मी मालाडपर्यंत आलेले आहे. आम्हाला गॅसची सुविधा, पाण्याची सुविधा पण त्यांनी केलेली आहे नगरसेवकला घेऊन. आमच्या नगरसेविकांनी पण भरपूर, ती स्थानिक आहे आणि तिने सगळं आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि हे बोरिवलीमध्ये पण झालंच पाहिजे सगळंकडे, तशी माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.